हाय फ्रेंड. तर इथं आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. इथं घडी करून घेतली आहे कापडची. इथं आपण आता ब्लाऊजची मापे टाकणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे 13, तर इथं 14 घेतले आहे. या साईडला पण मोजून घेऊ 14 इंच आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊ इथं बरोबर असं. त्यानंतर इथं आपण शोल्डरची मापे टाकणार आहोत. शोल्डर आहे 5.25 इंच. इथं 3 घेतले आहे शोल्डर. आर्महोल इथं आपण 6 इंच घेतले आणि इथं असं बॉक्स तयार करून घेऊ. त्यानंतर इथं मध्यभाग काढू. इथे 9 इंच आहे चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाईन घेतली. इथे 1 इंच घेतले आहे. असं गोलाकार देऊ इथं. पुढचा गळा आहे 5, इथं 5.5 घेतले आहे. रुंदी 2 इंच घेतले आहे. तर इथं बॉक्स तयार केला आणि इथं गोलाकार देऊ. त्यानंतर इथं आपण योकपट्टीसाठी 3 इंच इथं पॉईंट दिला. या साईडला 3 इंच घेतले. ही लाईन ड्रॉ करून घेऊ इथं आपण. आता इथं आपण असं फिटिंगची लाईन आहे ते सरळ करून घेऊ. इथं आपण कटोरीचे मापे टाकू 5.5. या साईडला 2.5 इंच आणि इथून 1.25 इंच असं शेप देऊ कटोरीचे बरोबर असं. आता हे कट करून घेऊ. आता इथं मागच्या पार्ट कटिंग करू आपण. उंची जेवढी आहे तेवढे मापे टाकून घेतले आहे. इथं शोल्डर आहे इथं 5.25. आर्महोल आहे 6 इंच. इथं बॉक्स तयार करू. इथं 3 इंच घेतले आणि इथं 1.5 इंच घेतले आणि इथं गोलाकार दिलं असं. मागचा गळा आहे इथं 2.5 इंच. इथं बॉक्स तयार केला. इथं गोलाकार दिला. इथं आता आपला फिटिंगची लाईन आहे ती सरळ करून घेऊ आणि इथे शिलाईसाठी घेतले 1.5 इंच. आता इथं मध्यभाग काढू आणि 4.5 इंच वरती घेतले. इथं दोन्ही साईड अर्धा इंच घेतले. इथं डॉक्स देऊ. इथं आपण आता हे कटिंग करून घेऊ आपण. इथं आता
आता कटोरी वाढवणार आहोत आपण. जशी आहे तशी काढून घेऊ. या साईडला पण काढून घेऊ जशी आहे तसे. बरोबर असं शेप देऊ. दोन्ही साईडला 1-1 इंच घेतले आहे कटोरी. तर अशा प्रकारे इथं शेप देऊ कटोरीचे. बरोबर यायला पाहिजे असं. त्यानंतर इथं मध्य भाग काढू. 1 पॉइंट दिला आणि 1.5 इंच खाली घेतलं. आता इथं तिरकस लाईन आखून देऊ. तर ही झाली कटोरी आपली. आता इथं बाही कटिंग करणार आहोत. तर इथं घडी करून घेतली आहे. ब्लाऊजची उंची आहे इथं 10, तर 2 इंच ॲड केले याच्यात. या साईडला पण बरोबर घेऊ. 3 इंच इथे घेतले. इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. इथं आता हे पाठ घ्यायचे. फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत असं मोजायच्या. या साईड इथून आणि इथे 1 पॉइंट द्यायच्या. त्यानंतर इथं शिलाईसाठी घेतले 1.5 इंच आणि बाहीचं असं शेप देऊ इथं. बरोबर असं बाहीचं शेप द्यायचं इथं. आता इथं दंड घेरचं मापे टाकू. जेवढं असतं तेवढं आपला दंड घेरचे मापे टाकायचे आणि त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाईन घेतली. आता लाईन ड्रॉ करून घेऊ. खूप सोपी पद्धत सांगितली आहे. आता असं ओपन करू आणि 1/2 इंच इथं कट करून टाकू. अशा प्रकारे कट करू. तर ही झाली कटिंग आपली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.